नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो
सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ति नमामि सद्गुरु शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंदम् ईशम् आनन्दी वल्लभम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमूर्तिं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये राजाधिराज रामचंद्र भगवान की गोपाल कृष्ण भगवान की अवधूत चिंतन श्री गुरुदेव श्री स्वामी सहज महाराज की जय। सगळ्यांनी माझ्या मागे म्हणायचं कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। जितकी संख्या आहे त्याच्या मानाने आवाज यायला पाहिजे मला असं वाटतं। देवाकडे आवाज गेला पाहिजे कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। स्वामी समर्थ महाराज की जय। भगवान स्वरूप सर्व शत्रुवृंदाच्या चरणी विनम्र भावाने वंदन करून आजच्या या पवित्र सत्संगाला आपण प्रारंभ करतोय। अत्यंत भावनायुक्त अंतःकरणाने श्रद्धापूर्वक भक्तीला गेली 8 दिवस आपण गुरुचरित्राचं अनुष्ठानिक पारायण केलेलं आहे। मंत्र जाप आहे, आहाराचे नियम आहेत, विहाराचे नियम आहेत। सगळ्या नियमांना अनुसरून सगळ्या नियमांचं पालन करत आपण सिद्ध ग्रंथ श्री गुरुचरित्राचं पारायण 7 दिवस केलेलं आहे साप्ताहिक पद्धतीने। आणि त्या पारायणामध्ये माझ्यासारख्या पामराकडे तुमच्याशी संवाद साधण्याची भगवत कृपेने मला सेवा प्राप्त झाली। त्या प्रवचन सेवेचा आपण 7 दिवस लाभ घेतलेला। काय काय बोललो 6 दिवसामध्ये याचा भूषवारा करत पुढच्या मुद्द्यांना आपल्याला स्पर्श करायचा। पण तत्पूर्वी मला असं एक गोष्ट सांगावीशी वाटते। काय होतं, बऱ्याच गोष्टी आपल्याला ठाऊक असतात, आपण भावनेने करत असतो, जरी माहित नसल्या तरी पण
त्याची फलप्राप्ती होते हे निश्चित आहे, असं भक्ती मार्गाचं सिद्धांत आहे. माहित नाही तुम्हाला तरी केली तरी त्याची फलप्राप्ती होते. आता आपण म्हटलं की मी म्हटलं 3 वेळा माझ्या मागे म्हणा. आपल्या संस्कृतीमध्ये एखादी गोष्ट 3 वेळा म्हणते त्याचा अर्थ काय होतो? निश्चयात्मक. त्रिवार असत्य असं म्हटलं जातं. त्रिवार असत्य खराय 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 म्हटलं की मग त्याला दुसऱ्या कुठल्या पुराव्याची गरज लागत नाही, ते सत्य ठरलं जातं. मी म्हटलं की 3 वेळा नंतर म्हणा आपल्याला सर्वांना माहिती आहे, पण काय त्या मंत्राचा अर्थ आहे, काय त्या मंत्राचा इतिहास आहे हे माहित नाहीये. तरी पण तो मंत्र आपल्या जीवनात काम करेल आपल्याला ठाऊक नसलं तरी, आणि जर ठाऊक असेल तर तो अधिक गतीने काम करेल. तर किमान कुणाला ठाऊक आहे? ब्राह्मणाला फक्त हात वरतो करू शकता का? त्याचा काय अर्थ होतो किंवा त्याचा इतिहास काय त्या मंत्राचा नाही माहिती आहे. माझा वेळ कुठे आहे शास्त्र चाळायला? कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. आपण आपल्या पूर्ण 6 दिवसाच्या चर्चा सत्रामध्ये कुठल्या कुठल्या टप्प्यात आलो? 4 पायऱ्या आपण आपल्या चिंतनाच्या पाहिजे. आता बरीचशी जण आज आलेली आहे, त्यांच्याकरता पण प्रसाद दिला पाहिजे ना. यदि सेवेला नसले तरी पण त्यांना प्रसाद द्यावा लागेल. आज प्रसादाचा दिवस आहे, पण प्रसादापर्यंत येण्याकरता कुठून आलो आपण? पहिली काय होती? प्रार्थना. दुसरी पायरी प्रयत्न, तिसरी पायरी प्रतीक्षा, आणि चौथी पायरी प्रसाद. 6 दिवस झाले महाराज प्रसादाबद्दल काही बोलतच नव्हते. नुसते प्रयत्न प्रार्थना प्रतीक्षा. आज प्रसादाचा दिवस आहे, पण इथपर्यंत पोहोचण्याकरता आपल्याला अगोदर आपल्या भक्ती मार्गाची कुठल्याही मार्गाची जेव्हा आपण वाटचाल करतो हे बाहेर कोण ठेवते? भक्ती मार्गाची वाटचाल चालू झाली की सगळ्यात पहिली पायरी आहे प्रार्थना. भगवंताची करुणा भागावी. मग ती प्रार्थना उपासनेच्या निमित्तानं आपण पाहिजे, फार विस्तारित करत नाही. दुसरा टप्पा येतो प्रयत्न. केवळ देवाला प्रार्थना केली आणि मग देह हरी फाटले होई असं नाही होणार. प्रार्थनेबरोबर आपल्याला प्रयत्न असणं आवश्यक आहे. मग तो लौकिकातलाही असेल अध्यात्मातलाही असेल, प्रयत्नानेच ते साध्य होईल. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे उदाहरण पाहिलं आपण मराठीशाळेमध्ये म्हण शिकली होती. प्रयत्न एकत्र करिता वाळूचे पुढे काय म्हणतात? कोणी म्हटलं ते वेगळे. एक गमेला तुमच्याकडे देतो, त्याचे 10 किलो तेल आणून द्या. एक शक्य आहे का ते? कदापि शक्य नाही. पण तो अतिशयोक्ती अलंकाराला ती म्हटली गेली. काय कारण? तुमच्या प्रयत्नात तितकी ताकद असली पाहिजे. हाच त्याचा मुद्दा की तुम्ही प्रयत्न करा, काष्टेनं करा. आपण ज्या क्षेत्रात आहोत, ज्या रीतीने आपण ज्या ठिकाणी आपली सेवा करतो आहोत, जे कार्य करतो आहोत, प्रपंच असो परमार्थ असो, तिथे तुम्ही तुमचं 100% योगदान द्या. तिथे तुम्ही 100% द्या. मग त्याच्यात तुम्ही 100% दिल्यानंतर भगवंताला येणं केलं का? कारण तुमच्या प्रारब्धात यश ते देणं झालंय. आम्ही परीक्षेला गेलो, आदल्या दिवशी अभ्यास करू आणि अपेक्षा ठेवली 95% मार्क मिळाले. मिळते काय? आदल्या दिवशी अभ्यास करून जमत नसते. वर्षभर पूर्ण अभ्यास करावा लागेल, प्रयत्न असावा लागेल. तेव्हा भगवंताला बोलू शकतो आता मला यश दे. प्रार्थनेनंतर प्रयत्न असला पाहिजे. नंतर या प्रयत्नांना यश मिळवण्याकरता किंवा त्याचे फळ मिळवण्याकरता वाट पाहावी लागेल. फार विस्तारण आपण सगळं घेतलेलं आहे. आज आपल्याला प्रसादाच्या संबंधानं पाहायचं आहे की हे सगळं केलं 8 दिवस होतो आम्ही, याच्यातून आम्हाला स्वामी काय देणार? मग मी आता माझ्या पहिल्या मुद्द्याविषयी येतो. काय देतील हे शेवटी सांगतो, कारण आता सांगितलं तुम्ही उठून कसं बस वेळ लावा चालू बाबा असं नको व्हायला. 3 वेळा आपण मंत्र म्हटला, बऱ्याच वेळा आपण म्हणतो ऐकतो कानावरती, पण या मंत्राची एक विशेषता काही विजय मंत्र नाहीये काय बाबा
कुठेतरी गुरु परंपरेने आला असं नाही, शास्त्रामध्ये आलेला आहे आणि सर्वांसाठी खुला आहे. खरं तर ती प्रार्थना आहे. मंत्र म्हणण्यापेक्षा कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. याची निर्मिती कशी झाली की प्रार्थना भगवंताला वर्णन केली. काय प्रार्थना आहे सांगतो. त्याची निर्मिती अशी झाली, जरासंध नावाचा राक्षस महाभारताचा थोडं महाभारतात जो थोडंच नंतर आपल्या भारतात येऊ प्रवचनात जायला काही आपल्याला विचार लागत नाही. महाभारताचा दृष्टांत आहे. जरासंधानं 60,000 राजांना कैदी केलं. किती? 60,000 तरुण राजांना कैदी केलं आणि त्यानं ठरवलं एक दिवस की आता या सगळ्यांचा दरबळी द्यायचा. त्याने काही यज्ञ केला होता, त्याला काही विशेष गोष्टींची प्राप्ती करायची होती आणि त्याच्याकरता तरुण राजांचा नरबळी देणं हे त्या आधुनिक कृत्यामध्ये एक असं विधान होतं. म्हणून त्याने 60,000 राजांना पेट केलं आपल्या पेटखान्यामध्ये आणि ठरलेल्या दिवशी त्यांचा बळी देणार होता. त्या सगळ्या 60,000 राजांनी ओळखलं की जगामध्ये सगळ्यांकडून आपण मदत मागितली. शेजारच्या राजाला, अमुक पाहुण्यांना, अमुक मित्रांना सगळ्यांनी त्यांनी पत्र व्यवहार करून गुप्तचरांच्या मार्फत सगळ्यांकडून मदत मागितली, पण कोणीही उभं राहायला तयार नाही. जरासंध हा फार मोठा राजा, कंसाचा सासरा जरासंध होता. त्याचा पण जन्म कसा झाला आपली वेळ निघून गेली. खरं ते साधूसाठी मला आठवलं असं सांगितलं असतं. आता श्रावण महिन्यामध्ये पूर्णपणे नाग नरसोबाचं फोटो लावतो की नाही घरामध्ये, 3 चित्र आहेत त्याच्यामध्ये. नृसिंहाचं आहे पोट पाडताना, बालकृष्णाचं आहे कार्याचं डान्स करताना नाचताना, आणि खाली मध्ये एक चित्र आहे. काय आहे ते? ते सगळं खाली आहे ना, मध्ये आहे चित्र. पाण आहे, पाण्यामध्ये बाळ आहे, शेजारी 2 महिला बसलेल्या आहेत, त्यांच्या आजूबाजूला ते मुलं खेळतात. तर काय जीवत्या ती जरा जीवंतिका ते पूजन आहे. बघ तुम्ही आता घरी गेले की कॅलेंडर पहा, प्रत्येक आपल्याला एक हप्त्याचे जरा जीवंतिका पूजन. शिव मोठा असेल त्याचं वर्णन मला कुठे विस्तारात जायचं आहे. जरा जीवित त्याच्या मागे इतिहास आहे, तिकडे जात नाही. तो जरासंध, या जरासंधाला ज्यानं निर्माण केलं तिचं नाव जीविती असलेलं म्हटलं जातं. मला सांगायचं आहे मुद्दा हा, त्या 60,000 राजांना कैद केलं, त्यांचा नरबळी देणार होते. त्या 60 राजांनी सगळ्या जगामध्ये मदतीची अपेक्षा केली, कोणीही उभं राहिलं नाही. पण शेवटी एकच आधार राहिला, कोण? भगवान श्रीकृष्ण परमात्मा. त्यांना माहिती होतं की आपण कोणीच आपल्याला तरी येणार नाही, आपल्या तरी मदतीला कोण येणार आहे? राजांचं सोडून द्या, आपलं तरी काय आहे? आपल्यावर संकट आलं की आपल्याला पहिला देव आठवत नाही, आपल्याला कोण आठवतात? आपले सगळे सोयरे, संबंधी, बांधव, नातेवाईक, मित्र हेच आठवतात. पण जेव्हा सगळ्यांकडून निघून जात, एखादी अप्रिय घटना घडली, डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर म्हणतो आता माझ्या हातात काही नाही, तुम्ही भगवंताचा धावा करा. तिथे म्हणजे सगळे तिथे माणसाचे प्रयत्न थांबतात, तिथे मग माणसाला ते वाटत. त्या सगळ्या राजांनी अनुभव घेतला. अंतकाळी कोणी नाही सोडविता, पुत्र बंधू कांता संपत्तीचे. कोणी येणार नाही शेवटाला? मग कोण येईल शेवटीला? त्यांनी त्यावेळेस तुकाराम महाराजांचा गाथा वाचला होता, तेव्हा तुकाराम महाराजांनी लिहिला नव्हता, वेळ जाणार सांग. त्यांनी तत्वज्ञान त्या राजांनी अभ्यास करत होतो. तुकाराच्या भाषेत सांगायचं झालं तर राजांना ज्या बोध प्राप्त झाला, आपल्याला सोडवणारा शेवटी एकच. तुका म्हणे तुझ सोडविना कोणी, एका चक्रपाणी वाचोनिया. कोण वाचवणारा या सगळ्या संकटातून? केवळ एक चक्रपाणी. चक्रपाणी म्हणजे पाणी म्हणजे हात, न बाणाला पंक्ती केल्याने पाणी संस्कृत त्याला हात असं म्हटलं जातं. प्यायचं पाणी नाही, चक्रपाणी. ज्याच्या हातामध्ये चक्र आहे तो चक्रपाणी. असा भगवान श्रीकृष्ण परमात्मा तोच वाचवे. मग त्या सगळ्या राजांना स्फुरण झालं आणि सगळ्यांनी प्रार्थना केली की हे कृष्णा,
त्या सगळ्या या दुर्धर संकटातून तूच आमचं रक्षण करणार आहेस. आमच्या दुःखांचा नाश करणारा तूच आहेस. आम्हाला या संकटातून वाचवणारा तूच आहेस हे भगवंता. आम्ही तुला शरण आलो आहे. कृपा कर आम्हाला या दुःख मोहातून दूर कर. आणि मग त्या सगळ्या राजांनी प्रार्थना केली. म्हणायचे का आपण पण एकदा आपण पण स्वामींना, स्वामी म्हणजे भगवान कृष्ण आहे, स्वामी म्हणजे राम आहे, स्वामी म्हणजे दत्त आहे. एक प्रकाराने सगळी स्वरूप एकाच परमात्म्याची आहे. मग त्या राजाने धावा केला. कृष्णाय वासुदेवाय, कृष्णाय वासुदेवाय म्हणा, कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने, हरये परमात्मने, प्रणत क्लेशनाशाय, गोविंदाय नमो नमः, गोविंदाय नमो नमः. हे 7-8 मिनिटं तुम्ही याच्याकरता घेतलं. या एका या चिंतनानं जे आज आले त्यांच्याकरता 7 दिवसाची प्रार्थना करून घेतली. एका श्लोकामध्ये 60,000 राजांना जर तो वाचवू शकतो, त्याच्या दुःखातून संकटातून आपल्या जीवनात माया भावाचं दुःख संकट आहेच की त्याच्यातून मुक्त करण्याकरता भगवंताला शरण जावं लागेल. म्हणून त्याची प्रार्थना केली. प्रार्थनेनंतर प्रयत्न काय करावा. जीवनामध्ये उपासना आवश्यक आहे, पण केवळ उपासनेने साध्य होणार नाही. उपासने बरोबर आपल्याला सदाचार हे पथ्य आहे. आपलं जीवन सदाचारी असलं पाहिजे. आता सदाचाराच्या काय व्याख्या आहे, काय वेळ त्याला घेत नाही. एका वाक्यात त्याची समारोप करायचा झाला, आपलं जीवन आपण असं जगावं की आपल्या जीवनाचा इतर दुसऱ्या कुणाला त्रास नाही. लक्षात घ्या, आपलं जीवन आपण असं जगावं की आपला कुणाला त्रास नाही आणि आपला आपल्यालाही त्रास नाही. हे हा जो मधला मार्ग आहे हा आदर्श जीवनशैली आहे. एका महात्म्याला विचारलं म्हणजे आदर्श जीवन जगायचं म्हणजे नेमकं काय करायचं. त्यांनी उत्तर दिलं, माणसानं असं जीवन जगावं की ज्या जीवन पद्धतीचा मग त्याचं खाणं पिणं उठणं बसणं राहणं वागणं जे काही व्यवहार जे म्हणून जीवनामध्ये येतं ते सगळ्या गोष्टींना हा नियम लागू होतो. याच्यामध्ये एक नियम कडाक्षाने पाळला पाहिजे. कुठला? याचं जीवन हे स्वपरनिर्भरद्रव्य असावं. त्या जीवनाचा स्वतःलाही त्रास नाही आणि त्या जीवनाचा इतरांनाही त्रास नाही. दुसऱ्याने माझ्याशी कसं राहावं हे माझ्या हातात नाही, पण मी कसं राहावं हे मात्र माझ्या हातात आहे. पाऊस खूप पडतो म्हणून कुणी एकाने ठरवलं की आता अख्ख्या रस्त्याला मांडव घालू म्हणजे कोणी भिजणारच नाही. शक्य आहे का? अख्ख्या महाराष्ट्रातल्या रस्त्यांना आपण देशात सोडून द्या, महाराष्ट्राच्या रस्त्याला आपण मांडव घालू शेत करतील काय? नाही सामर्थ्य कोणामध्ये. पण पावसापासून तर वाचायचं काय करता येईल? छत्री घ्या. फारच क्षमता आहे. आपल्या आजूबाजूचे इतर नाही घेऊन देऊ शकतो. जे विचार आहेत ते तत्वज्ञानाच्या रीतीने नाही तर प्रपंच लौकिक दृष्टी नाही म्हणतात. सांगायचंय मला काय, स्वपरनिर्भरद्रव्य असं जीवन असावं. त्याच्यामध्ये सगळा व्यवहार आला, त्याच्यामध्ये सत्य कार्य नीती धर्म मूल्य या सगळ्या गोष्टी मार्गे आहे. आता माझ्याकडे तितका विस्तार करायला वेळ नाही. प्रार्थना असावी. प्रार्थना भगवंताची भक्ती ही आवश्यक आहे, पण त्या औषधाबरोबर पथ्य असलं पाहिजे. ते सदाचार असो. मग आचरण गृहस्थांनी कसं राहावं, स्त्रियांनी कसं राहावं, पुरुषांनी कसं राहावं, संन्याशांनी कसं राहावं, सार्वजनिक जीवनात माणसाने कसं असलं पाहिजे, कौटुंबिक जीवनात माणसाने कसं असलं पाहिजे, हे प्रकारे शोधायचं असेल पुन्हा पारायण करा, तर मिळून जाईल तुम्हाला. प्रयत्न असावा. तिसरा टप्पा येतो. आम्ही प्रार्थना करतोय, देवाची भक्ती करतोय, रोज उपासना करतोय, फक्त वैकल्य करतोय, आमचे प्रयत्न पण चालले आहे, तरी पण आमचं दुःख काही जात नाही. असा दिवस उजळत नाही की त्या दिवसाला आम्हाला दुःखाची प्राप्ती होत नाही. रोज काही ना काही प्रश्न आहे, समस्या आहे. आता इथे बसतोय तरी पण समस्या आहे. सगळं झाल्यानंतर प्रसाद मिळत नाही. समस्याच आहे की नाही? समस्याच आहे. पण महाराजाला बोलायला बसवले, महाराजाला बोलता येत की हा पण प्रश्न आहे. माझ्या समोर प्रश्न आहे. मी म्हटले तुम्हाला प्रसादाबद्दल सांगू, पण मला आता डोक्यात नाहीये. तिथपर्यंत कसं नाही, हा पण प्रश्न आहे. प्रत्येक क्षणाला माणसाला प्रयत्न आहे, प्रश्न आहे, दुःख आहे. आपल्याला लगेच तात्काळ हवं असतं.
त्या मोबाईलने एक आपल्याला विचित्र सवय लावून दिली आहे आणि त्याच्यात ती पाहिजे आल्यापासून तुम्ही हसताय म्हणजे तुम्हाला ठोक आहे. काय सवय लावली मोबाईलला? एक वेळ तो 2G चा काळ बरा होता, माणूस किमान वाट पाहण्याची क्षमता तरी होती, बाबा येते आता येऊ दे, हळूहळू बबलिंग चालू येऊ दे. एखाद्याने मेसेज पाठवला, व्हिडिओ पाठवली, काय फोटो पाठवला, पैसे पाठवले, पुढे वेटिंग करायची, त्याच्याकडे इच्छाशक्ती होती. आता मात्र तसं नाहीये. अरे पाठव लवकर, फोटो काढले गेले की दुसऱ्या क्षणाला त्याच्या मोबाईल मध्ये हवा असतो, लगेच पाठव. सकाळी झेंडा वंदन केलाय तो फोटो मला पाठव पडतात, मला शक्यच नाही ठेवायचा आहे आणि त्याचा नेट संपलेला असतो. काय करायचं, तो तळमळत राहतो. नेट संपले त्याला पटकन दुकानात जायला वेळ लागणार आहे, दुसरा कोणी जवळ नाही. सांगायचं तुला काय मोबाईल विचित्र सगळं त्या हातात धैर्य नाहीये, आमच्याकडे प्रतीक्षा नाहीये, वाट पाहण्याची क्षमता नाहीये. कुठल्याही प्रांतात असू द्या, आपल्याकडे प्रतीक्षा हा गुण असणं आवश्यक आहे. वाट पाहण्याची आपल्याकडे क्षमता असली पाहिजे. एका क्षणात काही होत नसते. या दिवशी आपण ध्रुव बाळाची गोष्ट पाहिली. आपण म्हणतो 5व्या 5.5व्या महिन्यात त्याला भगवंताची प्राप्ती झाली. 5 महिने उपासना करून भगवान चक्रपाणी त्याला प्रसन्न झाले, आढळपत दिलं. आम्ही ते गेली किती वर्ष झालं स्वामींची उपासना करतोय. रोज आमचा जप चाललाय, रोज आमचं पारायण चाललंय, रोज व्रतवै केलं चाललंय, तरी पण कृपा करत नाही आमच्यावरती. त्याला काय अर्थ आहे? ते एवढीचं बाळ 5 वर्षाचं, त्याच्यावर कृपा केली. त्याच्यापेक्षा मी मोठा असतो, रोज प्रवचन करून माझ्यावर कृपा नाही, असं तरी म्हणायला लागलो. माझ्यावर घेतो बाबा, शेवटचा दिवस आहे. प्रतीक्षा, वाट पाहण्याची क्षमता पाहिजे आपल्याला. समजते तुम्हाला मी काय बोलतोय? तुमच्यापर्यंत पोहोचवत होणार. 3 टप्प्यापर्यंत आपण आलो. प्रार्थना असावी, प्रयत्न असावे आणि प्रतीक्षा असावी. आता सध्या आपल्या जीवनात आवश्यक आहे ती प्रतीक्षा. प्रसाद काय मिळणार आहे त्याच्या संबंधाने आपण बोलणार आहोत. भक्तीच्या या टप्प्यात आलं की मग आपल्याला प्रसाद मिळतो. काय प्रसाद मिळतो? भगवंत आपल्यावर कृपा करतो. आता भगवंत आपल्यावर कृपा करतो म्हणजे नेमकं काय करतो? आपल्याला मनोवांछित असलेल्या गोष्टी देतो का? ज्या पारायण आपण केलं पूर्ण 7 दिवस, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या दुःखितांचं, वेगवेगळ्या अडचणीत असलेल्या माणसांवरती सद्गुरूंनी कृपा केली. ठीक आहे, एका 60 वर्षाच्या स्त्रीला पुत्राची प्राप्ती करून दिली, कुणाचा कुष्ठरोग बरा केला, कुणाचं दारिद्र्य घालून दिलं, कुणाला लक्ष्मीची प्राप्ती करून दिली. म्हणजे घेवड्याचा वेळ उकडला, त्याच्यावर तो उदरनिर्वाह चालला होता, स्वामींनी कृपा केली, उकडून टाकून दिलं. तो डोक्याला हात लावून बसला, दृष्टांत दिला. अरे म्हणे तो उपटला आणि त्याच्या खाली खोद सोन्याचा हांडा भेटेल. अशी काही कृपा करणार आहेत का आपल्यावरती? आपली अपेक्षा कशी आहे का? या सगळ्या कथानकातून, या उपाख्यानातून गंगाधर सरस्वती जे की सायन देवांचे वंशज आहेत, सायन देव हे प्रत्यक्ष नृसिंह सरस्वतींचे सेवक आहेत, त्या कुळामध्ये ते आलेले आहेत. त्या ग्रंथातून या महात्म्यांना आपल्याला हा संदेश द्यायचा आहे की भगवंत तुमच्यावर कृपा करेल, परंतु तितकी निष्ठतेची तुमची भक्ती असली पाहिजे. त्याच्याकरता बाकीच्याही आपण बऱ्याच गोष्टी पाहिजे. सायन देवाची गोष्ट काल पाहिजे की त्याला अग्नी आणायला पाठवलं गावामध्ये. जोराचा वारा सोडला, पाऊस पडायला लागला आणि तेव्हा तो अग्नी घेऊन आला. तेव्हा त्याच्या पाठीमागे कोण लावले? 2 भुजंग लावले की नाही? जर आपल्या बरोबर पाठवले काय करू आपण? नमस्कार करू का? या या या, तुमचीच वाट पाहत होतो, किती दिवस झाले तुमचं दर्शन आहे, असं म्हणू का? आताच नागपंचमी झाली, हे घ्या बुद्ध्या पहिल्यांदा, असं करा तुम्ही. सांगायचा आहे मुद्दा काय? त्याची पण परीक्षा पाहिजे, प्रतीक्षा पाहिजे. मग कृपा होण्यात नेमकं काय करा? आजचे आपण 5-6 अध्याय असतात, त्यातले 1-2 अध्याय झाले तुमच्यासोबत थोडा दृष्टांत तुमच्यासमोर सांगू. त्या कृपेचं तुम्हाला वर्णन सांगेल की कशा रीतीनं भगवंत कृपा करतात, कशा रीतीनं स्वामी कृपा करतात. पहिली कथा वाचते आपण आजच्याला. हिपरग्गी नावाच्या गावात, त्याचा कर्नाटकाचा भाग आहे ना जवळजवळ, गाणगापूरच्या आजूबाजूला कर्नाटकाचाच प्रांत आहे की नाही. हिपरग्गी गावाचं नाव पण सुद्धा हिपरग्गी. त्या गावात कल्लेश्वर नामक एक शिवलिंग होतं. कल्लेश्वराचं मंदिर होतं आणि मोठं जागृत देवस्थान. म्हणजे ते नरहरी नावाचा ब्राह्मण शिवलिंगाची पूजा करत असतो. तो मोठा उत्तम कवी पण होता, रोज 5 कविता करीत असतो. कल्लेश्वराशिवाय तो अन्य कोणाची स्तुती करत नसे. भगवंत कृपा कशी करतो पहा. त्याचा आराध्य दैवत कुठला आहे? भगवान शिवजी.
भगवान शिवजींना सोडून तो दुसऱ्यांना देव मानायला तयार नाहीये. तुकोबारांच्या जीवनाचा आपण इतिहास पाहिलं, तुकोबारांची भाव अवस्था पण अशीच होती. कट्टरतावाच्याला म्हणे आपण, एक गाव आम्ही विठोबाचे नाम, अनेकाचे काम नाही. आम्ही एकाच विठ्ठलाचं नाव गाऊ, दुसऱ्याचं नाव नाही. तेच तुकोबारा जेव्हा भक्तीची साधना पलीकडे पोहत गेली तेव्हा अशा ठिकाणी आले, विठ्ठल जळी स्थळी बरला तरी ता ठाव नाही बोला, आगे दृष्टीने पाहिला विठ्ठलचे. ज्या दैवतांमध्ये ते भेद म्हणत होते ती दैवतांचा भेद त्यांचा केला. मग त्यांनी त्यांच्या अभंगातून केलं, हरिहरा भेद नाही नका करू वाद, एक एकाचे हृदयी मोठी साखरेच्या काही. ती विभिन्न रूप नाहीतच आहे, मुळात एकच आहे, वेगवेगळ्या रीतीने म्हटलेली आहे. तो नरहरी नावाचा ब्राह्मण काय करत होता, शिवांची उपासना करत होता, दुसऱ्यांना देव म्हणायला तयार नाही. अनन्य भक्त होता शिवाचा. सर्व लोक त्याला म्हणायचे की तू एवढा मोठा कवी आहेस, तुझी कीर्ती सगळी पे पसरली आहे. श्री गुरूंना काव्य हा प्रकार खूप आवडतो. म्हणजे नृसिंह सरस्वतींना, की जे दत्तात्रयाचे प्रथम अवतार आहेत, द्वितीय अवतार आहे, श्रीपाद श्री वल्लभानंतर, त्यांची स्तुती काव्य का करत नाहीयेस? तो म्हणतो की माझी वाचा भगवान शिवांना म्हणते, न म्हणो या देवाणी काशी तुकोबाराच्या वचनाप्रमाणे. इतरांना देव मानणार नाही, भगवान शिवाला हे नृसिंह सरस्वतीने झालं म्हणत. हा दुसऱ्या दिवशी पूजा करायला गेला, स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. तेव्हा तो म्हणायचा, काय म्हणायचा की माझी जीवा परमेश्वराला अर्पण केली आहे, दुसरे अनेक देव आहेत व माणसेही आहेत, त्यांची स्तुती मी करणार नाही. असं बोलून तो शिव पूजेसाठी निवडून गेला. पूजा करता करता त्याला औषध ग्लानी आली. पूजा करता करता षोडशोपचार पूजा, बिल्व वाहतोय, भस्म लावतोय, औषण करतोय, अभिषेक करतोय, अशी पूजा करता करता त्याला ग्लानी आली. ग्लानी म्हणजे काय, थोडा डुकला आला, झोपायला लागला. रोज शिव पूजा करून काव्य करून पार्वती पतीची स्तुती करत असे. पण त्या दिवशी त्याला झोप आली. पूजा करता त्याला एकच दिवस येत होती, एकच दिवस त्याला झोप आली. आपल्या अर्धी झोप झाली तरी पुढच्या असं वाटतं फार पवित्र अंतःकरणाने झटके देऊन नामस्मरण करतोय. त्याला डुकला, कुठे झोप आली, ग्लानी आली आणि पूजा करता करता त्याला भासलं अचानक त्या शिवपिंडीवरती नृसिंह सरस्वती बसलेले आहेत. डोळे उघडून काढत पाहतो शिवलिंगच आहे. पुन्हा त्याला थोड्या वेळाने पूजा करता करता झोप आली. पुन्हा त्याला प्रत्यक्षात नृसिंह सरस्वती दिसली. प्रत्यक्षात त्याला दर्शन झालं. त्याला जाणवलं की आपण ज्या धारणेनं पूजा करतोय ईश्वर सगळे स्वरूप एकच आहे. मग तो नृसिंह सरस्वतीच्या दर्शनाला जातो. करुणा मागतो. नृसिंह सरस्वती त्याला आज्ञा करतात की तुझ्या पुढे काव्य रचना कर, तुला आशीर्वाद असेल, तुझ्या वंशजांना आशीर्वाद असेल, धनधान्य ऐश्वर्य सगळं प्राप्त होईल, सुखी समाधानाने राहा. अशी कथा झाली. ही पहिली गोष्ट आपण पाहिली. आपल्याला प्रसाद पाहायचा, प्रसाद घेऊन जायचा. प्रसाद काय आहे ते सांगायचं. दुसरी गोष्ट अशी, दुसरी कथा आपण अशी ऐकली, हे नरहरी ब्राह्मणाची झाली. दुसरी कथा अशी आहे की सगळे भक्तजण त्याची आरती करत होते आणि त्यावेळेस मंगळ स्नान होते, मंगल स्नान. आणि त्या मंगल स्नानाकरता आणि प्रसादाकरता नृसिंह सरस्वतीने आपल्याकडे यावं अशा करता 7 ब्राह्मणांनी त्याच्याकडे आग्रह धरला. ते म्हणजे आमच्या निमित्ताने आले पाहिजे, मी एवढा तुमचा भक्त आहे, त्यांच्याकडे जायचं नाही अजिबात, माझ्याकडे चालू पाहिजे. ते सगळ्यांनी हट्ट धरला. तर नृसिंह सरस्वती निर्गुण कुठला भेद नव्हता त्यांच्या अंतःकरणात. ते सगळ्यांना म्हणले तुझ्याकडे येतो, सगळे म्हणले सगळ्यांकडे कसं काही नाही. त्यांची समजूत घालण्यासाठी एक एकाला बोलवलं. त्यांच्यावर जाऊन काना सांगितलं, तुला म्हणून सांगतो, कोणाला सांगू नको, हे फक्त तुझ्याच घरी येतो, बाकीच्यांना बोलू नको. त्याला सांगितलं, आता माझ्याकडे येणार आहे स्वामी म्हणल्या काय त्याला बोलायचं. तो गेला. थोड्या वेळात दुसऱ्याला बोलवलं, अरे सगळ्यांना सांगितलं तर मी तुझ्याचकडे येईल, बाकी दुसऱ्याकडे जाणार. असं 7 जणांना सांगितलं. सगळे जण गप्प, कोणीच कोणाला बोललं नाही. काय आश्चर्य, या दिवशी नृसिंह सरस्वती त्या 7 जणांपुढे जेवायला गेली. बरं, हे 7 जणांना जेवायला गेले आणि प्रत्येकाला काय सांगितलं होतं की कोणाला सांगायचं नाही. त्यावेळेस काही मोबाईल नव्हता, स्टेटस ठेवला आपले महाराज आले,
सगळ्यांनी बघितलं असं काही नव्हतं. त्याच्यामुळे बाकी पुढ्याची काही सुधारणा शक्यता नव्हती. त्या दिवशी पूजा झाली, सगळ्यांनी येतो त्यांची पूजा अर्चा केली, त्यांना प्रसाद दिला, सगळं त्याचा सोपस्कार झाला. आणि तिथून पुढे नंतर 3 दिवसानंतर 3-4 दिवसानंतर ते सगळे ब्राह्मण नेमकी त्याची दर्शनाकरता गेले स्वामींच्या. आणि त्या 3 दिवसाच्या पोटात राहत नाही ना, एखादी आनंदाची गोष्ट झाली किती वेळ आपण धरून ठेवतो नाही ठेवते कदाचित. म्हणजे तर असं नवल आहे, माणूस दुःख फार वेळ पोटात ठेवू शकतो पण सुख फार वेळ पोटात नाही ठेवू शकत. काय म्हणणं आहे तुमचं? तुम्ही जर मला शांत मला ते स्वभाव बोलण्याचा मी हे विसरून जातो की मी गावात बोलतो, हे मला विसरलं जाते बाहेर बोलण्याच्या ओघात. समजा तुम्ही एखादा नवीन दागिना केला, किती दिवस त्याला तुम्ही झाकून ठेवू शकता? काय म्हणते ठेवू शकता? बरेच तरी माना असं म्हणतो ते दागिना केला. दागिना हा विषयच असा आहे, त्या दागिन्याचं कौतुक झालं तर त्याची किंमत वसूल होईल. तुम्ही कानातलं केलं आणि तुम्ही सगळ्या कोणी नातेवाईकांमध्ये मैत्रिणींमध्ये किंवा समाजामध्ये करतात आणि त्या कानातल्या केलेल्या गोष्टीचं तुम्ही कौतुकच केलं नाही तर तुम्ही म्हणाल हे 2 तोळ्याचं केलं वाया गेलं. तेच जर तुम्ही कानातले आपल्याला केले आणि कोणतरी म्हणे काय ग किती तोळ्याचं केलं, बस हेच तर पाहिजे होतं. सुख जास्त वेळ आपण पोटात नाही घेऊ शकत. दुःख झालं एखादं, जन्मभर काही दुःख पोटात साठवण्याची क्षमता आहे. तोंडातून भरा येत नाही, एखादं काही दुःख पडलेलं असेल. पण सुख असं आहे ते सांगितलं जातं. त्या ब्राह्मणाचं तसंच झालं, त्यांना आनंद उन्माद झाला असा. आणि त्या 3 दिवसानंतर ते सगळ्यांना भेटले आणि ते म्हटले काय कळलं का बुवा, स्वामी आपल्याकडे आले होते जेवायला, सगळ्यांना सांगितलं पण आपल्या घरी जेवायला आले. स्वामींची माझ्यावरतीच फार कृपा आहे. हा पहिला म्हटला. दुसरा म्हटला कसं शक्य आहे, स्वामी तर आमच्या घरी होते. अहो तर यांना विचारा त्याच्या घरात कोणी आलो. सगळेजण म्हटले अरे कसं काय शक्य आहे, माझ्याकडे आले होते स्वामी. रसिया सरस्वतीने या दिवशी त्या भक्तांच्या अंतःकरणातला भाव जणू 8 रूप घेतली. 7 रूपातून ते त्यांच्या प्रत्येकाच्या घरी गेलेच, पण 1 रूप मठामध्ये होते. बाकीच्या भक्तांना दर्शन दिलं. सगळेजण आल्यानंतर रसिया सरस्वतीचा नमन केला, आशीर्वाद घेतला आणि मग कथन केलं. काही ओवे आहेत कुठे, जसं भगवान गीतेमध्ये म्हणतात ये यथा न प्रबध्यन्ते तां सदैव भजाम्यहम्. जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव, असं गीतेचा उपदेश आहे. तो रसिया सरस्वतीने सांगितला मला जो ज्या भावनेनं भजेल मी त्याच्याकरता तसा प्रकट होईल. समजतंय तुम्हाला? भगवंताची कृपा सांगतोय मी. 2 गोष्टी पाहिजे आपण. पहिलं काय पाहिजे, त्या नरहरी ब्राह्मणाला शिवलिंगामध्ये साक्षात सरस्वती दिसतो. उपासक कोणाचा आहे? शिवाचा. पण त्याला दिसतात नृसिंह सरस्वती. हा स्वामीने त्याच्यावर केलेला कृपा प्रसाद आहे आणि याचा ब्राह्मणावर केलेला प्रसाद. नंतर पुढे एक कथा येते. एका शेतकऱ्याचे तो शेतकरी नृसिंह सरस्वतीवर स्नानाला जायचे, हा दर्शनाला जायचा, बाकी काही नाही. असं बरेच दिवस गेले. नृसिंह सरस्वतीने विचारलं काय तुझी इच्छा काय, रोज रस्त्याला आडवं होतोस, काही नाही तुमचा आशीर्वाद मिळावा इतकंच. काय करतोस म्हणे, त्याने शेती थोडीशी असं शेती करतो. जा म्हणे कापून टाकली शेती. पोटऱ्यामध्ये आले होते. कशामध्ये? पोटऱ्यामध्ये दाणे आले नव्हते. हा म्हटलं गुरुवचन प्रमाण. गुरुवचन लगेच गेला. पूर्वी सकाळ होता तर द्यावा लागायचं राजाला. त्या कारभाऱ्याकडे गेला बाबा, त्याला सांगितलं की मी माझं धान्य आताच कापणार आहे, पण मी तुम्हाला जो काही शेत सारा द्यायचा त्याच्यात दुप्पट शेत सारा देतो यावर्षी. वेळा झाला काय, अजून मोसम झाला नाही भात कापण्याचा, तर भात कापण्याचा जे काही विकास आहे तो मला नाही. हा गेला, माणसं गोळा केली, कापून टाकलं. घरचे लोक सगळे राजाकडे गेले, म्हणे आमच्या घरच्याला येड लागले, सगळं शेत कापून टाकले, आता धान्य नाही आम्ही जगायचं कसं. त्याला समजवण्याचा प्रयत्न केला, तो त्यांच्या विरोधात केला. म्हणे गुरु सांगितलं की कापणार. सगळ्यांच्या शेतकऱ्यांचे धान्य पिकून आलं, याचा अगोदरच कापलं होतं. काय चमत्कार झाला, अतिवृष्टी झाली, सगळं पीक जेवढ्यांचं आलं होतं ते सगळं नाबूद झालं.
याचं जे काही थोडंफार शिल्लक होतं ते 100 पटीने त्याला उत्पन्न झालं. आता कथा अतिशयोक्तीनं सांगितलेल्या आहेत. या गोष्टींवरती या गोष्टी सत्य असत्यतेच्या सत्य असत्याकडे जाण्यापेक्षा त्याच्यातून आपल्याला बोध काय मिळतो हे पाहायचे आपल्याला. त्याला झालं सगळं, त्याचा भाव पहा, सद्गुरु कृपा होते कसे ते पहा. त्याला ते उत्पन्न झालं, तो त्या अधिकाऱ्याकडे गेला. काय बोलला होता तो? तुला शेतसारा दुप्पट दे. यावेळेस त्याच्या अंतःकरणाचा शुद्ध भाव पहा. त्याला उत्पन्न झाले सद्गुरु कृपेनं, त्याचं पीठ खूप मिळालं त्याला, बाकी त्यांचे सगळं भुईसपाट झालं. तो त्या अधिकाऱ्याला म्हणतोय की माझा शेतसारा तर घ्याच, पण गावातल्या जेवढ्यांचं नुकसान झालंय त्यांचा शेतसारा पण मीच भरतो. स्वामी वसे हा सरस्वती प्रसन्न झाली, कृपा प्रसाद दिला. त्याची गुरुनिष्ठा काय होते? श्री गुरु त्याला म्हणाले अगोदर की उगीच कापलं स्त्री, मी तुला गमतीनं सांगितलं तेव्हा तू म्हणाला स्वामी तुमचे वाक्य मला प्रमाण, उगीच मला काम दिलं. त्याची पण थट्टा केली श्री गुरुनी, पण त्याला ते तोडलं. श्री गुरुंची वेळ कृपा. एकाच्या निमित्तानं सद्गुरूंनी कृपा कोणामध्ये केली? दुष्काळ पडणार होता, त्याचं पीक तर त्याला जोरात आलं, पण बाकीच्याकडे दुष्काळ पडणार होता, ओला दुष्काळ सगळं नासलं होतं. सद्गुरूंच्या कृपेने त्याच्यावर कृपा केलीच. पण एवढं पीक आलं तेव्हा लोक विलक्षण चिकित झाले, आणि ज्यावेळेस त्याने इतरांना त्याचा शेतसारा देऊन सगळ्यांना ते धान्य दिलं, त्यावेळेस सद्गुरू कृपेने एकाच्या उपासनेने सगळ्यांचा दुष्काळातून बचावलं. सद्गुरूंची कृपा. कथा झाल्या. आता बऱ्याच गोष्टी आहेत, पुढे तो बात नाहीये. सांगायचं आहे मुद्दा, कृपेकडे आपल्याला यायचं आहे, प्रसादाकडे आपल्याला यायचंय. काय कधीतून बोध येणार आहोत आपण? या सगळ्या कधीतून बोध हाच आहे की आपली भक्तीवरची निष्ठा प्रबळ होते, ही स्वामींची कृपा आहे. समजतंय तुम्हाला? स्वामी आपल्याला विशेष काही लौकिकाच्या गोष्टी देतील, आता अगदी सामान्य चमत्कार आहे त्यांच्यासाठी, पण विशेष चमत्कार हा आहे की आपली बुद्धी शुद्ध होईल. तुकाराम महाराजांच्या एका अभंगामध्ये एक प्रमाण आहे, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. काय म्हणतात? भक्तीचा एकदा हात धरला की मग ती भक्ती काय करते? त्या भक्ती आपल्याला घेऊन चालते. पण त्या भक्तीच्या मागे मागे काय येतात? पहिलं येतं ते ज्ञान. त्याच्या मागे येतं भक्तीच्या मागे मग वैराग्य, धर्म. चार जण त्या भक्ती गजर भक्तीबरोबर येतात. एक भक्ती केली की ज्ञानाची प्राप्ती होते. ज्ञानाची प्राप्ती म्हणजे माहितीची नाही बरं का. इन्फॉर्मेशन वेगळी आहे आणि नॉलेज वेगळं आहे. इन्फॉर्मेशन मोबाईल मध्ये खूप आहे, गुगलला विचारा, सगळी माहिती देतो तो. पण त्याचं ज्ञान आपल्याला असतं असं नाहीये. हे लौकिकाचं सोडून घ्या, मला अलौकिकाचं सांगायचं आहे. ज्ञानाची प्राप्ती होते म्हणजे काय? आपली बुद्धी शुद्ध होते, सत्सद विवेक आपला जागा होतो. आपल्या जीवनात काय आपल्या कल्याणाचं आहे, काय आपल्या अहिताचं आहे, काय आपल्या फायद्याचं आहे, काय आपल्या तोट्याचं आहे, काय खरं आहे, काय खोटं आहे, काय चांगलं आहे, काय वाईट आहे, याच्यामध्ये निवडण्याचा जो विवेक आहे तो भक्तीने प्राप्त होतो. आणि एकदा का बुद्धी शुद्ध झाली की आपल्या जीवनातली सगळी कर्म कशी होती? चुकतील काय म्हणते आहे त्याची? बुद्धी जर शुद्ध झाली तर आपल्या जीवनातली सगळी कर्म कशी होतील? बोला ना तुम्ही. शुद्ध होतील की नाही? आणि कर्म जर शुद्ध झाली तर त्यातून मिळणारं फळ कसं असेल? अशुद्ध? शुद्धच असेल. हा भगवंताचा प्रसाद आहे. उपासनेनं काय होतं? आपली चित्त शुद्धी होते. उपासनेनं काय होतं? आपलं मन शुद्ध होतं. उपासनेनं काय होतं? आपला अहंकार निवळत जातो. उपासनेनं काय होतं? आपली इच्छा रोडावत जाते. उपासनेनं काय होतं? आपल्या आकांक्षा मावळत जातात. उपासनेनं काय होतं? दुसऱ्यानं कसं वागलं पाहिजे याच्यापेक्षा मी कसं वागलं पाहिजे हा विचार आमच्या कानामध्ये उठतो. ही भगवंताची कृपा आहे. भगवंत कुठे दूर नाहीये. त्या भगवंताचं आपल्या अंतःकरणामध्ये प्राकट्य होतं. काही त्याची अनुभूती प्राप्त होते आपल्याला. चिडचिड करणारे आपण, वैतागणारे आपण, द्वेष मत्सर करणारे आपण, निंदा नालस्ती करणारे आपण,
नको त्या गोष्टी करणाऱ्या, वाईट गोष्टी घडणाऱ्या, अवक्ष भक्षण करणारे या सगळ्या वृत्ती हळूहळू नाश पावतात आणि अंतःकरणामध्ये सद्भाव जागृत होतो. स्वामी उपासने एक जे भगवंताचं स्वरूप आहे त्या उपासनेनं प्रार्थना, प्रार्थनेनंतर प्रयत्न, प्रयत्नानंतर प्रतीक्षा आणि नंतर जी प्राप्ती होती ती प्रसादाची. कशाचा प्रसाद? अंतःकरण शुद्धीचा. या बोधावर आला ना, भक्तीची व्यवस्थित वाटचाल केली, नीती नियमपूर्वक वाटचाल केली, आपला सदाचार आपण राखला, प्राप्ती प्रसादाची होते. आपल्याला इतरांकडून तक्रारी कमी होतात, आपल्याला आपल्याकडून तक्रारी कमी होतात. काय झालंय हे सगळं सांगत असताना हे पटकन का उमजत नाही माहितीये? आपल्याला मोबाईल आणि टीव्ही किंवा सिरियल असं अंगावरून ठेवलंय. आपण ज्या ऐतिहासिक पौराणिक कथा आपण काय म्हणजे याबद्दल पिक्चर मध्ये, मूवी मध्ये, कार्यक्रमामध्ये पाहतो. तिथे काय रंगवलेलं असतं की एक देवता प्रकट होते आणि असा हात करते, हातातून काय होते? काय होते? एक शक्ती येते आणि शक्ती त्याला शुद्ध करते किंवा काय ते चमत्कार करते. आपल्या मनात तेच धारणा झालेली आहे की असे स्वामी प्रकट होतील, असा हात करतील आणि आपल्यावर काहीतरी आपल्या जीवनातली संकट सगळे दूर करतील. असं नाही करणार स्वामी. स्वामी कृपा काय करतील? आपल्याला सद्बुद्धी देतील आणि त्या सद्बुद्धीच्या द्वारे आपल्या जीवनातल्या अडचणी दूर करतील. ही स्वामींची खरी कृपा आहे. आणि पहिल्या दिवशी बोललो होतो, आपण उपासना करून जर स्वामीकडे हे मागितले की माझी संकट दूर करा, माझ्या अडचणी दूर करा, मला अमुक मिळू द्या, मला पैसे मिळू द्या, मला पद मिळू द्या, मला प्रतिष्ठा मिळू द्या, मला मुलगा मिळू द्या, मला मुलगी मिळू द्या, माझं लग्न होऊ द्या, लग्न झाल्यानंतर ती नांदू द्या, अशा गोष्टी जर आपण स्वामीकडे मागू तर मला सांगा, आपलं काम आपण देवाला सांगावं का? सांगा देवाला, देवा हे कर, आपला गरगडी आहे का? सांगायचा मुद्दा काय? उपासना कशा करता की भगवंता मला काहीच मागण्याची बुद्धी देऊ नकोस, याच्याकरता उपासना आहे. तुम्ही म्हणाले सर्व उलटच झालं मला. आणि आलो 8 दिवस कशासाठी? महाराजांनी शेवट काय केला? हे सत्य आहे, काहीच मागण्याची बुद्धी देऊ नकोस. एका वाक्याचा समारोप होऊ शकतो मी. या जगात कशासाठी आपण सगळेजण प्रयत्न करतोय? विजन काय सगळ्यांचं? सुखप्राप्ती. याच्या पलीकडे काय? मला सुख हवं, शांती हवी, समाधान हवं. आज प्रसाद पाहिजे देवाकडनं आपल्याला. ते सुख, समाधान, आनंद, हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत आपण कशामध्ये गुंतवलेल्या आहेत की एखाद्या वस्तूमध्ये, एखाद्या व्यक्तीमध्ये, एखाद्या घटनेमध्ये, एखाद्या पदामध्ये या गोष्टी मिळाल्या की मग मला सुख होईल, मग मला समाधान होईल, मग मला शांती मिळेल. अशा रीतीने आपण भगवंताकडे करुणा भागतो. पण मी सांगू तुम्हाला, अशा अनंत गोष्टी जरी मिळाल्या तरी माणूस सुखी होऊ शकत नाही. का सांगू? या जगात सगळ्यात मौल्यवान वस्तू कुठली आहे? सांगू शकेल कोणी मला? सगळ्यात मौल्यवान काय या जगामध्ये? कोणी म्हणेल हिरा, कोणी म्हणेल सोनं, कोणी म्हणेल अमुक काय. हे देखील झाले की लक्ष द्या. ऐकायचे तुम्हाला या जगात सगळ्यात महत्वाचं काय? थांबू प्रवचन ऐकायचे ना? या जगात सगळ्यात महत्वाचं आहे मानवी शरीर. मनुष्य शरीर सगळ्यात मौल्यवान आहे की जे आपल्याला आता प्राप्त आहे. आपण मनुष्य म्हणून जन्माला आलोय. 84 लक्ष योनी आहेत जगामध्ये. या 84 लक्ष योनीमध्ये एक केवळ माणूस असा आहे की त्याच्याकडे विचाराची शक्ती आहे, इतर जीवजंतूंकडे नाही आहे. असा नरदेह, असा मनुष्य शरीर आपल्याला प्राप्त झालेला आहे. ऐका पुढचं वाक्य. त्या सुखाची, त्या समाधानाची, त्या आनंदाची आपण कल्पना करतो ईश्वराने आपल्याला द्यावं. त्याच्या संबंधाने मी बोलतोय. सगळ्यामध्ये विशेष असलेलं, सगळ्यामध्ये महत्वाचं, मूल्यवान असलेलं असं नर देह फक्त पुरुषाला सूचित असतो. मनुष्य म्हणून जन्माला आलो ही भगवंताची सगळ्यात मोठी कृपा आहे आपल्यावरती. आणि ज्याला मनुष्य जन्म प्राप्त होऊनही जो दुःखी आहे त्याला जगातली कुठलीच गोष्ट सुखी करू शकत नाही. अंडरलाईन करायला वाटतं. समजते मी काय म्हणते तुम्हाला? ज्याला मनुष्य शरीर प्राप्त होऊन जो दुःखी आहे, तो
तो जगातल्या कुठल्याच गोष्टीनं सुखी होऊ शकत नाही. याला अजून थोडं विस्तारित करेल. आपले दुःख अगदी सामान्य आहे, अगदी सामान्य आहे. काय दुःख आहे आपल्या जीवनात मला सांगा ना. आता किमान इथं बसलेल्यापैकी काय दुःख आहे आपल्या जीवनात? तिरे इंद्रिय हात पाय कान डोळा मुख बोलाया वचन जेणे तू जोडीसी नारायण नासे जीवपण भवरोग तिरे इंद्रिय हात पाय कान. ईश्वराने काय दिले आपल्याला? आपल्याला मागण्याची गरज नाही देवाकडे. त्यांनी इतकं दिलंय. काय दिलंय? सुंदर डोळे दिले, हात दिले, पाय दिले, मुख दिले, वाचा दिली आहे. आपल्या जनावराला बोलते का? त्याला भूक लागली सांगता येते त्याला? त्याला तहान लागली सांगता येते? त्याचं काही दुःख आहे सांगता येतं? आपल्याला देवाने कृपा केली, आपल्याला काय संवेदना होतात आपण प्रकट करू शकतो. अजून काय पाहिजे त्याला? या सगळ्या या इंद्रियांच्या मार्फत नर करणी करे सो नर का नारायण बन जाय. प्रयत्नानं परमेश्वर, प्रयत्नांची फक्त पाठ करायचे का शाळेत म्हणायला आपण? प्रयत्नानं परमात्म्याची प्राप्ती होते. म्हणजे काय? विवेकाची प्राप्ती होते. मी हे सांगायला लागलोय. आपल्या जीवनातील दुःख अत्यंत सामान्य आहे. अलेक्झांडर शेक्सपियरचे एक वाक्य सांगतो तुम्हाला. मी माझ्या चिंतनाच्या समारोपाकडे जातो. फार मोठा तत्ववेत्ता होता. जसं आपल्याकडे कालिदास, चक्रधर स्वामी अशा स्वरूपाचे जे कौटिल्य, विश्वामित्र या पराकोटीचे जे ऋषी होऊन गेले त्या तोडीचा माणूस अलेक्झांडर शेक्सपियर. जे नाटक फार गाजली, कथा कादंबऱ्या फार गाजल्या. त्याचं एक वाक्य आहे, ऐकते तुम्ही लक्ष द्या, तुमची समाज वाचली. त्याचं वाक्य होतं, आपलं दुःख किती सामान्य आहे. महाराज कोणाला पकड काढायचं तर पकड डबल नाही होणार. ते एकच होईल वाक्य. त्याचं वाक्य असं आहे, तो म्हणतो माझ्या पायात बूट नसल्याचं दुःख मला तिथपर्यंतच होतं जोपर्यंत मी पाय नसलेला माणूस बघितला नव्हता. विमान लँडिंग झालं नाही तर गेला हवेतच. मला माझ्या पायात बूट नसल्याचं दुःख तिथपर्यंतच होतं. काय देवा, काय जीवन दिलंय. माझ्याकडे पैसे पण नाही बूट घ्यायला. अरे लोक 10,000ची बूट वापरतात, 250 रुपयाचं का होईना. साधी चप्पल तरी मला पाहिजे की नको, अनवाणी मी फिरतोय. याचं दुःख त्याला होतं. कोणाला? शेक्सपियरला. तो कुठपर्यंत होतं हे दुःख? जोपर्यंत मी पाय नसलेला माणूस बघितला नाही. मी त्या दुःखाचं घेऊन बसलो होतो. रस्त्याच्या पुढे चालू गेलो, देवाला दोष देत होतो. काय बूट नाही, बूट नाही, बूट नाही, अनवाणी फिरतोय. आणि समोर एक पांढरा माणूस गाडा. धर्म करा हो, धर्म करा असा माणूस येतात. पहिला पाय होते त्याला. तत्क्षणी त्याचे डोळे उघडले. ईश्वराने आपल्याला काय दिलंय? अरे त्याच्याकडे पाय पण नाहीये. मला भगवंताने पाय तरी दिले. बुटाचं जाऊ द्या, स्थिर सलामत तो पगडी बचास. आपण त्या पगडीचं दुःख घेऊन बसलो. हे विसरलो की देवाने आपल्याला डोकं दिलंय. समजते तुम्हाला भगवंताची कृपा प्रसाद काय आहे, की तुम्हाला तुमच्याकडे काय प्राप्त आहे याची अगोदर सद्बुद्धी देतो. दुःख काय सांगावं? संसाराचं दुःख की जे कधीच न संपणार आहे. आपण अशा ठिकाणी सुख शोधतोय संसाराच्या गोष्टीमध्ये. म्हणजे उद्यापासून संसारच करायचा तो जरी नाही केला तरी करावा लागणारच आहे. करावाच लागणार आहे. ते काय सांगायला लागलं मला जरा डिस्टर्ब करू नका. त्या उद्या लहरी असतात. ते पाठ करून आले मी तुमच्याशी बोलते असं कसं भाग नाहीये. एक लहर असते. गाडी चढायला असेल ना मोसम मध्ये असते. जर मध्येच त्याला कोणी ओव्हरटेक करायला लागलं, पुढून काही खड्डा आला, काय आला, काय होतं गाडीला? ड्रायव्हर लोक सांगा ना काय होतं? मोसम काय होतं गाडीचा? मोसम कट झाला ना की मग ती गाडी चढायला पुन्हा त्रास करते. आणि अशा वेळेस म्हणजे जो चालक आहे त्याला फार त्रास होतो. त्याच्या पुढे समस्या ही असते. त्याच्यामुळे
ऐका इकडे लक्ष द्या, मी गाडीचं उदाहरण देतोय जे माझ्यासाठी सांगते मी तुम्हाला. आता मला जागे येण्याकरता मला 2 मिनिटं घ्यावे लागेल ना तुमचा. काल आपण बोललो की कीर्तन चालू असतं की मध्ये मध्ये महाराज विठाला विठाला बोला काळी वाजवा नजर करा विठाला विठाला विचारलं एका म्हणे महाराज ते विठ्ठल विठ्ठल कसं येतात. विरोधाने उत्तर दिलं अरे म्हणे महाराज जरी विसरला ना मग महाराजाला आठवण्याकरता वेळ पाहिजे का नको म्हणून ते विठ्ठल विठ्ठल म्हणतात. तशी प्रवचनात सोय नाही ना. मला हे सांगायचे प्रवचनात सोय काय आहे. जर एखादा मुद्दा हाताने निष्ठून गेला त्या जागेवर यायला फार कठीण पण जातं म्हणून शांतता असते. आता हा आम्हाला बोधमध्ये फार अनुभव येतो. मी अजून त्याला उदाहरण देईन. गाडी चकार असते, गाडी चकार पहिली गाडीची माहिती ना. चकार चकार शब्द असा नाही, गाडी चकार चकार म्हणतो आपण. चाकोरी असं त्याचा शब्द आहे शुद्ध चाकोरी. पहिली गाडी जाऊन जाऊन काय होते मध्ये नेमकं टिरमोड राहतं आणि दोन्ही बाजूने काय होतो खड्डा होतो. उन्हाळ्याचे दिवस मग काय सगळा फुपाटा होतो, पावडर होते सगळ्या मातीची. आणि असा आडरानाचा असा रस्ता असावा. गाडी जाऊन चकार जाऊन जाऊन 1-1.5 फुटाचा भाग काय होतो 1 फुटाचा चकार पडते. ती फार काही मोठी नसते. गाडीचं काठी जे असतं 3-4-5 इंच ते चाकाचा त्याचा आणि तो पडून दिल्याची फार 1 फुटाचा असा रस्ता आहे चकारीचा. एखादा मोठा सायकलवाला तिथून चालायला लागला असं गृहीत करा. डोळ्यात चित्र अशी चकार आहे, उपाडा पडलेला आहे, खूप उपाडा आहे गाडी आणि मध्ये उंचवटा आलाय आणि त्या चकारीतून एका चकारीतून तुम्ही मोटरसायकल घेऊन चाललेले आहात. काय चाललेलं आहात तुम्हाला चालवता येत नसले तरी पण तुम्ही डोळ्यासमोर चित्र आणा. मोटरसायकल घेऊन चाललेला आहे आणि चाललेला आहे नेमका त्याच चकारीतून समोर एक मोटरसायकलवाला आला. आता काय करायला लागेल. एकाला कोणाला तरी बाजूला जावं लागेल ना तर ती गाडी पुढे जाईल. असं समजा की तुम्हाला त्याला बाजूला व्हायचं आहे. कसं पडाल बाजूला. कारण मग उंचवटा आहे, बाजूने पण उंचवटा आहे, मध्ये खड्डा पडलेला आहे, मोटरसायकल काढायची. कसं कराल तुम्ही. कसं तरी बळजबरीनं पुढचं चाक कसं तरी काय स्पीड होत तुम्ही वरते काढाल बाजूला. पुढचं चाक काढाल हो, पण मागचं चाक त्या पुढच्या चाकाच्या मागच येईल याची काही शाश्वती. आणि ते मागचं चाक जर पुढच्या चाकाच्या मागं नाही ना आलं तर तुमच्या मागे डॉक्टर लागला हे समजते तुम्हाला. त्या चाकातून बाहेर यायला फार त्रास होईल. प्रसंगी पडतो पण माणूस गुडघ्याला लागेल, डोक्याला लागेल, हाताला लागेल. मला सांगायचंय काय एकदा प्रवाह असला विचारांचा की त्या प्रवाहात अडसर आली ना त्या मुद्द्यावर यायला फार कठीण होत आहे. जे आता माझं झालंय. मी काय बोलत होतो मुद्दा आता चालला काय होता. भगवंताची कृपा माझ्या पायात झोप नाही याचं दुःख दुःखपर्यंत आहे. जोपर्यंत पाय नसलेला माणूस बघितला नव्हता. मग आपल्या दुःखांची तुलना करा. आता तुम्ही की स्वामींना जे दुःख सांगता आहात त्या दुःखांच्या अगोदर तुलना करा. ती दुःख तितक्या मोलाची आहेत का, तितक्या त्या पातळीची आहेत का की त्या दुःखासाठी मी माझ्या इष्ट देवताला त्रास द्यावा. भक्ती हे प्रेमाचं दुसरं नाव आहे. इकडे लक्ष द्या. भक्ती आणि प्रेम ही 2 वेगळी नावं नाही आहेत. आपल्या प्रिय व्यक्तीला त्रास व्हावा असं कोणाला वाटतं का. आपल्यामुळे त्यानं कष्टात जावं असं कोणाला वाटतं. मग जेव्हा साधं आमचे गुरुजी उदाहरण व्याख्या स्पष्ट करायचे ते म्हणजे भक्ती आणि प्रेमामध्ये काय फरक आहे. म्हणजे जीवावरच्या भक्तीला प्रेम असं म्हणतात. इकडे लक्ष द्या. जीवावरच्या भक्तीला प्रेम असं म्हणतात आणि देवावरच्या भक्तीला प्रेम असं म्हणतात. जीवावरच्या भक्तीला प्रेम असं म्हणतात आणि देवावरच्या प्रेमाला भक्ती असं म्हणतात. वेगळं काहीच नाहीये. आपल्यामुळे दुसऱ्याला आपल्या प्रिय व्यक्तीला त्रास व्हावा असं वाटतं का कोणाला. ज्याच्यावर आपला जीव आहे. तुमच्या लहान बाळावरती जीव आहे त्याला त्रास व्हावा असं तुम्हाला वाटेल का. तुमच्या आई वडिलांवरती तुमचा जीव आहे, प्रेम आहे, तुमच्यामुळे त्यांनी कष्टात जावं असं तुम्हाला वाटेल. तुमच्या पतीवरती तुमचं प्रेम आहे, आपल्या प्रिय व्यक्तीला आपल्यामुळे त्रास व्हावा असं वाटेल का. हो म्हणताय तुम्ही. मग ते प्रेम नाही, तो व्यवहार नाही, तो स्वार्थ नाही, तो भक्तीने उदयाला. हेच सूत्र भगवंताच्या बाबतीत आहे. आपलं जर इष्ट देवतावर भक्ती आहे, प्रेम आहे तर
आपल्यामुळे त्याला त्रास व्हावा असं आपल्या मनात कधी येतं का म्हणे? जर आपण आपल्या कामने करता त्यांचा उपयोग करू इच्छित असू तर ती भक्ती नाहीये, तो व्यवहार धरे. मग आम्ही इतकी उपासना केली, आमच्या वडिलांना हे द्या, हा सत्सद विवेक बुद्धी, हा बुद्धी आपल्या अंतःकरणात प्रकट करतील. तो भगवंताचा, तो स्वामी समर्थांचा आपल्यावरती असलेला कृपा प्रसाद आहे की जो मिळेल कशानं? प्रार्थनेनं. तो मिळेल कशानं? प्रार्थनेनंतर प्रयत्नानं. तो मिळेल कशानं? प्रार्थना करून प्रयत्न केले त्या गोष्टी फलद्रूप होण्याकरता वाट पाहण्याची क्षमता आपल्याकडे येईल, त्यावेळेस तो प्रसाद प्राप्त होईल. अशा रीतीने आपण हे सूत्र गेले 8 दिवस पाहतो आहोत. वेगवेगळी उपाख्यानं आपण त्याच्यामध्ये पाहिली. त्या सगळ्या उपाख्यानांचा विचार करून आपल्या अंतःकरणात आपण आपली स्वामी भक्ती दृढ व्हावी, आपली ईश भक्ती दृढ व्हावी, एवढीच मागणी आपण देवाकडे करूया. मला तर वाटतं की देवाकडे गेल्यानंतर काय मागावं? लौकिक आता काही मागू नये. एका वाक्याने मी आता या चिंतनाला सामोरं करतोय. असं समजा की तुमच्या उपासनेनं भगवंत प्रकट झाला, प्रसन्न झाला, स्वामी देव प्रसन्न झाले, प्रकट झाले तुमच्या समोर आणि ते बोलले बोलवच तुम्हारी तपस्या से मैं प्रसन्न हूं, मांगो तुम्ही जो चाहिए. काय मागाल तुम्ही? देव प्रसन्न झाल्यानंतर देवाकडे काय मागावं असा प्रश्न केला. आपल्याकडे उत्तर नाही आता पटकन. झालेच प्रसन्न तर काय मागणार तुम्ही? फार गोड उत्तर दिलं. ऐका, ते उत्तर सांगून आपली सेवा समाप्त होती. देव प्रसन्न झाला. देव जर म्हटला की माग, तर देवाकडे मागताना प्रपंचाच्या संबंधानं मागू नये, देवाच्या संबंधानं मागू नये. ऐका तुम्ही, देव प्रसन्न झाला तर त्याला प्रपंचाच्या गोष्टी तर मागू नयेस, पण देवाच्या अध्यात्माच्या परमार्थाच्या संबंधानं पण मागू नयेस. मग काय मागावं? त्याला म्हणायचं तूच माझा हो. काय मागावं? तुम्हीच माझे व्हा. हरी आला होता मग कशी भरी चिंता, तो का एकदा आपला झाला, आपण का एकदा त्याचे झालो. मग कशाचं दुःख आणि कशाचं सुख, या रीतीने आपण भगवंताची उपासना करावी. फार अंतःकरणपूर्वक श्रद्धापूर्वक आपण गेली 7-8 दिवस हा सगळा पारायण सत्संग करतो आहोत. झालेली आजची सेवा तुमच्या सर्वांच्या चरणी समर्पित करून भगवान स्वामी देवांच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी थांबतो. बोलण्याच्या ओघात काही चुकीचं गेलं असेल, प्रथम मी आपल्या सर्वांची माफी करतो. तुमचं लेकरू म्हणून काही चुकीचं वाक्य गेलं असेल, कोणाचं अंतःकरण दुखावलं असेल, 7 दिवसांमध्ये माझ्याकडून तुम्हाला काही मानसिक क्लेश झाला असेल, अंतःकरण दुखावलं असेल, त्याच्याबद्दल मी प्रथमतः क्षमा याचना करून तुमचं लेकरू क्षमा करा. जे जे म्हणून काही चांगलं आपल्यापर्यंत आलं असेल ते सद्गुरु देवांचं आहे, परमपुरेचा आणि स्वामी समर्थांच्या कृपेनं बुद्धीनं सुटलेलं आपल्यासोबत कथन केलेलं आहे. ते तुम्ही तुमच्या स्वतःच्या प्रत्येकाच्या बुद्धीच्या कसोटीवर स्वीकारा, पासून तपासा आणि आपल्या जीवनात आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. इतकं बोलून या चिंतन सेवेला थांबतो. आणि दुसऱ्या बाजूने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो, विशेष करून सर्व माता भगिनी वर्गाचं, की आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं, सगळ्यांच्या प्रेरणेनं, सहभागानं इतका छान हा 7 दिवसाचा पारायण सोहळा झाला. स्वामी देवांकडं, भगवान नारायणाकडं आपण सदैव तुम्ही व्यक्तिशः आणि आपण सर्वजण प्रार्थना करूया की उत्तर तुझ्या भक्तीची कामना आमच्या अंतःकरणात वृद्धिंगत हो, नामस्मरण आमच्याकडनं घडत राहो. आणि अशाच रीतीने आपण सर्वजण या पारायणाचा आनंद घेत राहाल. दरवर्षी आपल्याकडे हरिनाम सप्ताह असतो. दत्त जयंतीच्या काळामध्ये ज्ञानेश्वरीचे पारायण असतो. आपल्या अंतःकरणात स्वामीदेव इच्छा प्रकट करतील की जितक्या मोठ्या सहभागाने आपण गुरुचरित्राचं पारायण करण्याकरता प्रेरित झालो, त्याच रीतीने आपण ज्ञानेश्वरीचंही पारायण करण्याकरता उत्सुक असाल आणि त्या ज्ञानेश्वरी पारायणाचाही आनंद घ्याल, इतकीच एक आपल्याकडे कामना करतो आणि थांबतो. पुनश्च एकदा सर्वांचा आभार व्यक्त करतो. आणि हा फार सुंदर उपक्रम झालाय. आपणास ठाऊक नाहीये, आता हे कौतुक केल्यासारखं होईल की या पारायणाची केवळ आपल्या गावात चर्चा नाही आहे, या पारायणाची संपूर्ण तालुक्यात चर्चा आहे. व्यक्तिशः मला कितीतरी लोकांनी मेसेज केले, सांगितले होते, काही मंडळी भेटले, आपल्या गावात इतर व्यक्ती नाही भेटली, ती म्हणे इतक्या महिला तुमच्या गावामध्ये पारायणाला, 30 महिला, हे आश्चर्यच आहे म्हणे. म्हणजे यानं पहिला प्रसाद भगवंतानं दिला
तुमचं कौतुक तर केलंच आहे, पण हे कौतुक भगवंतानं सगळीकडे केलंय. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचं, कीर्ती मुख त्याचे नारायण. चांगली गोष्ट केली की त्याचा प्रचार करावा लागत नाही, भगवंत स्वतः प्रचार करतो. त्यामुळे तुम्हाला धन्यवाद की तुमच्या वतीनं, तुमच्या रीतीनं मलाही या आनंदाचा भाग मिळाला. सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. आपण सगळा युवक वर्ग, सगळे ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित आहात, सगळ्यांच्या चरणी धन्यवाद नतमस्तक होतो. मी माझ्या सेवेला पूर्ण विराम देतो. कुंडली गोवर्धन हरी विठ्ठल ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. नमः पार्वती पतये हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. कोण भजन करूया, बसायला म्हणूया आणि मग कार्यक्रमाची शांत मोठ्या भावनेनं, मोठ्या अंतःकरण शुद्ध भावनेनं भजन करूया. श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. थोडी बोलूया ना. श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय. बोला बोला. श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. महाराज श्री स्वामी समर्थ जय जय. स्वामी समर्थ. 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 दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. 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 आता विश्वास
आभारी आहे.